सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दलित महिलेची तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे महिलेसह समाज बांधवांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातच केले ठिय्या आंदोलन। बेलगव्हाण येथील रेखा मोरे यांच्या राहत्या घरात शिवाजी चुंबळे व त्याच्या काही साथीदारांनी बेकायदेशीररित्या घरात प्रवेश करून घरातील सामानाची तोडफोड करून मोरे यांना जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली। हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर महिलेने या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिनांक 9-10-11 रोजी जाऊन शिवाजी पांडुरंग चुंबळे, बाजीराव चुंबळे, रवींद्र जैन, सुनील शहा व त्यांच्या सोबतच्या 10 ते 15 इसमांविरोधात तक्रार केली। परंतु वारंवार तक्रार अर्ज करूनही गुन्हा दाखल होत नसल्याने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केले। त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव व महिलेने प्रसार माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। संबंधित संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। अन्यथा समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। या ठिय्या आंदोलनात पीडित महिला रेखा मोरे, सामाजिक कार्यकर्ते आकाश भालेराव, बंटी थोरात, कल्पेश किरळे, विशाल दोंदे, विश्वनाथ भालेराव, राजाभाऊ वानखेडे, रामबाबा पठारे, निलेश कटारे, लखन डांगळे, नितीन साळवे, ॲडव्होकेट प्रवीण साळवे, चेतन देशमुख, अमित दोंदे, अतुल चंद्र मोरे, सोनू चंद्र मोरे, मंगेश तूप सुंदर, उर्मिला गायकवाड, नीतू सोन कांबळे, लीना खरे, चंद्रकला गांगुर्डे, शोभा काळे, शालूबाई गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव यावेळी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, देवळाली कॅम्प। मी रेखा मोरे। मी आज 5 दिवसापासून इथं येते पोलीस स्टेशनला तक्रार करायला, पण माझी तक्रार घेतली जात नाहीये। रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत मी इथं माझ्या मुलीला घेऊन थांबतीये। माझ्यावर जे अत्याचार झाले मी वारंवार पोलिसांना सांगतेय, पण पोलीस माझी कुठलीही तक्रार घ्यायला कामी नाहीये। मी रात्रीचे 2 वाजेपर्यंत इथं थांबतीये माझी मुलगी घेऊन। शिवाजी चुंबळे, रवींद्र जैन, शहा यांनी माझ्यावर जे केलं, माझे आईबापा असतात, माझ्या आईबापांना सुद्धा मारहाण केली होती मागे, पण तेही तक्रार मी कोर्टात केलेली, कोर्टात केस चालू आहे। पण तो वारंवार येतो, गुंडे आणतो, लेडीज बाउन्सर आणतो, आम्हाला तकलीफ देतोय। आज भल्ली 5 दिवसापासून मी हे काढते। मी पोलिसांना सांगते, 112ला पण मी कॉल केला, त्यांची पण मदत मागवली। हे आपले देवळालीचे पोलीस स्टेशन वाले पण आले, पण त्यांनी सुद्धा काही घेतलं नाही, ऍक्शन घ्यायलाच तयार नाही। आज मी काल पण पूर्ण रात्र इथं होती, तरी त्यांनी माझ्या इथं कंप्लेंट घेतली नाही। रोज टाळाटाळ करताय, आज घेऊ उद्या घेऊ। आताही आम्ही बसलेलो आहे। आज आम्हाला बोलवलं होतं का तुमची 100% आम्ही आज तुमची कंप्लेंट घेऊ, पण आजही आम्हाला टाळाटाळ करताय। तर आम्ही काय करणार? मला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा इलाज नाही। मी आज इथंच पोलिसांच्या समोर, इथंच पोलीस स्टेशन मध्ये स्वतःचा आत्महत्या करेल। याला जिम्मेदार हे सगळे पोलीसवाले आणि शिवाजी चुंबळे, रवींद्र जैन, शहा हे सर्व जिम्मेदार आहे माझ्या मौतीचे। आणि माझे आई बाप म्हातारे, त्यांचं कोण पाहिजे? मी त्यांच्याशिवाय, माझ्याशिवाय त्यांना कोणीच नाही। उद्या काही झालं माझं परिवार सगळं, मी माझ्या आई बापांना पण इथं बोलून त्यांना पण जहर देऊन टाकल, पॉइझन देऊन त्यांना पण मी इथं आत्महत्या करायला लावू। कारण का त्याचा इलाज नाही। मी गेल्यानंतर माझ्या आई बापांच्या मागे कोणी नाही। माझी विनंती आहे की माझी तक्रार हे करावी। आज या ठिकाणी सगळं जमलेलं देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमधील पोलीस स्टेशन या ठिकाणी 11/2/2025 या दिवशी बेलगव्हाण गावठाणमध्ये या ठिकाणी आमची महिला भगिनी मोरेताई हे ज्या प्रॉपर्टीमध्ये असतात, त्या प्रॉपर्टीच्या मालकाचा आणि शिवाजी चुंबळे यांचा कोर्ट मॅटर काहीतरी चालू आहे। तर त्या अनुषंगानं आमच्या ताईंचं कुठलंही त्या ठिकाणी भाडेकरू राहतात, त्यांना त्यांच्या मालकाने सांगितले की कशा पद्धतीने तिथं राहायचं आहे। त्यांचं काहीच त्या प्रॉपर्टीचे काही घेणे देणे नाही। परंतु शिवाजी चुंबळे हा जातीवादी गुंड आणि त्याचे काही साथीदार हे या ठिकाणी आले, आमच्या मोरेताईंना या ठिकाणी शिवीगाळ केली, जातीवाचक शिवीगाळ केली, घाणघाण शब्दामध्ये त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केलं। त्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त साहेब असतील,
माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त असतील, माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त बारी साहेब असतील आणि या पोलीस स्टेशनचे इंचार्ज सन्माननीय पिसे साहेब, या सर्वांना लेखी अर्ज देऊन आज साधारणतः 5वा ते 6वा दिवस झाला, पण अद्यापपर्यंत कुठलाही ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा 354 प्रमाणे अजूनपर्यंत दाखल झाला नाही. या मागणीसाठी सदरची महिला दररोज पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मारत असून कुठलाही प्रतिसाद पोलीस प्रशासनाकडनं मिळत नाहीये. आज आम्ही या ठिकाणी बारे साहेबांना देखील भेटलो, पण बारे साहेबांनी देखील आम्हाला 2 दिवसाचा कोर्टचा मॅटर सांगून 2 दिवसासाठी आम्हाला वेट करायला लावलं. पण ॲट्रॉसिटीच्या मॅटरमध्ये एवढे 6-6 दिवस दिरंगाई होते गुन्ह्यामध्ये. ही एक महाराष्ट्रामध्ये खेदजनक बाब आहे. याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी सदर महिलेचा गुन्हा दाखल करून आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा, हीच आमची पोलीस प्रशासनाकडे माननीय सहाय्यक पोलीस उपायुक्त बारी साहेब यांच्याकडे आमची विनंती आहे की कृपया आमचा हा रीतसर असलेला गुन्हा आपण दाखल करून घ्यावा आणि आम्हाला आंबेडकरी समाजाला न्याय द्यावा ही आपणास विनंती आहे.